मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या एका न्यू फ्रेंडशिपच्या न्यू एपिसोडमध्ये. आणि गाईज, मला वाटतं आहे की आमचे एपिसोड्स ॲक्च्युली एव्हरी संडेला येऊ शकतात. हे आहे ना, जर का संडेला नाही आले तर मी डेट रिव्हील करून देईन लास्ट ऑफ द व्हिडिओला. पण आता आहे ना, आपण आपला एपिसोड सुरू करूया आणि बोलतो करूया. चला एपिसोडला सुरू करूया. कारण की मी त्याला भेटलोच नाही. अरे तू कधी आला? एवढ्या दिवसापासून कुठे काय एवढ्या दिवसांनी कुठं? मी ना मम्मी पप्पांकडे गेलो. तू कधी आला? मी परवा. ठीक आहे. अभिनव, तुला आता टाईम आहे का? आहे ना. मग तू एक सांग ना, जेव्हा मी मम्मी पप्पाला भेटायला गेलो तर कुठं होता? तेव्हा काय आलं? काय नाही, इथं काहीच नाही झालं. पण आम्हाला ना एक डॉल दिसली. तू माझ्या घरी जा, मी तुला सगळं सांगितलं. ये इथं आम्ही किती चांगली संध्याकाळ केली. आता अरे काय झालं, आम्ही ना एक दिवस खाली होतो असं, मग आम्हाला कोणतरी अनोळखी माणूस दिसले. आम्हाला ऑर्डर नवीन राहायला आले. पण ते इतके क्रिपी होते ना, काय सांगू. ते असं आमच्या जवळ यायला लागले. आम्ही धावलो. काय झालं की मी आणि राहुल ना आलेलो हॉस्टेलमध्ये. तेव्हा आम्हाला म्हणजे दोन माणसं होते. ते ना आम्हाला वाटले त्यांचे तोडले, पण ते आमच्या घरी असे क्रिपी राहतात. आम्ही धावलो. त्याच्यानंतर आमच्या घरात घुसलो. त्याच्यानंतर ना तेव्हा ते नव्हते. अरे तर क्रिपी. हा, आम्ही तर फेस केलाय. तू असता तर घाबरूनच गेलाय. कधी गरमी राहते, कधी थंडी राहते, कधी पावसाळा. एकदा लकनला भेटून यायला म्हणते हॉरर पांडाचं काय झालं. एक तर माहिती आहे, लकनचं एवढा रूमवरती माझ्या सगळे खाली मस्त. खाली तू अभिनव येतो तुझं वरती करेल. तुझं तर लग्न इथंच आहे. तू आणि एक सेकंड, तू कधी आला? आणि बाय द वे, तू याला भेटला कधी? मी आधी 10-15 मिनिटं आधी आलो. आणि मी जेव्हा वरती जातो तर मला हा भेटला. मग मी हे सांगायला घेऊन गेलेलो. आपल्या ते दोन लोक भेटले. अच्छा, पण हा घाबरला तर नाही ना? खरा घाबरला. चल बाय, आता मी रूमवर जातो. हां, एक मिनिट लग्न, माझं एक काम होतं. काय? तुम्ही त्या पांड्याचं काय केलं ज्या दिवशी आपल्या तू सकाळी त्या दिवशी आपल्याला भेटला होता खाली? पांडा? हां, पांडा. त्या दिवशी आहे ना, आम्हाला एक असा ब्लॅक डोळ्यावाला आहे ना पांडा दिसला होता. त्याचे असे पूर्ण डोळे आहे ना ब्लॅक होते. अरे जी अशी न्यूज छपलेली आणि तो टेडी बेअरवाला पांडा नाही का, तो टाईप ऑफ टेडी बेअर तसा वाला. आणि तो आम्हा सगळ्यांना आहे ना खूप जास्त तंग करत होता. तू नव्हता ना म्हणून आहे, तुला माहिती. आय मीन तो आहे ना हॉरर टाईप होता. आणि लग्न आहे ना खूप जास्त तंग करत होता. म्हणजे आम्ही आहे ना त्याला खाली फेकायचं ना, आपल्या वर येऊन जायचं. आणि कोणी त्याला खाली हॉस्टेलला फेकलं होतं ते पण माहीत नाही. लकनी पण नव्हतं फेकलं, राहुलला पण माहीत नाही आणि मला पण माहीत नव्हतं. कारण ते आहे ना, मी बघितलं ना
त्याच्या कालपासूनच पडला होता तो. आपल्याला बघ पहिले छोटा मला हां तो तसाच आहे, पण तो याच्यामधून पण डबल आहे, इतका मोठा आहे तो. आता तो माहित नाही मी तिला कुठून जाऊन फेकलो. आता त्याची चान्सेस खूप कमी आहे. आता तो येऊन नाही शकत, मी त्याला एवढं देऊ शकतो. ठीक आहे चांगलं आहे, पण आहे ना तो परत नाही आला पाहिजे, कारण तो माहिती आहे ना डेंजरस हरकत करत होता. खाली फेकला तर परत आहे आणि तर या हँडलवर येऊन बसत होता. राहू दे, बरं झालं तो गेला, तसं पण लय आहे ना परेशानी होती. चल आपण सगळे खाली जाऊ. आपण खाली जाऊ. तू शकतो खाली? हां ठीक आहे. पण इथं आपण खाली फिरून यायचं ना, मस्त थोडी थोडी हवा पण सुटली आहे, मजा करू. चल त्याचं पण बोर होतं लय दादा. चल चल अरे हा मग तुमच्या 15 मध्ये नाही कुदायचे. काय 15 मध्ये कुदू राहिले. अच्छा म्हणजे तुम्ही आहे ना बॉल खेळायसाठी खाली आले. तुझ्या हातात ना बॉल काय कसं मला माहिती आहे लखनचाच बॉल आहे. हां मला माहिती आहे कोणाचं आहे, लखनचा नसेल तुझाच असेल. बाय द वे काहीच तुम्ही नोटीस केलं काय बघा, हे हॉस्टेल आहे ना, हॉस्टेल आहे का माहीत नाही काय आहे. इथं आहे ना अजून एक काहीतरी रेडी होते बघा, कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा नाही हॉस्टेलच आहे आणि नवीन रेडी होतंय. एक आईच मी आहे ना वरती घरी चालल्या ठीक आहे माझ्या रूमवर, पण खूप जादा बोर होते, ऊन पण एवढं. कसं आहे दुपारच्या वेळेस आपला हॉस्टेल आमच्यामध्ये होऊन जातो. डेंजर पण किती जागा वाटतं, घरी जाऊन पण काय बोरच होतं. अजून पण खालीच खेळतं. लखन तुझ्याकडं तुझी चाइल्डहुड हॉरर स्टोरी आहे का गं? हाय का रे? मग देर कशाची करताय सांग ना. मग मला माझ्या स्वप्नात मला ते सगळं हॉरर टॅडी दिसायचं. मग मी आहे ना आणि मग मी ते भेटले पण मी सगळ्यांना भेटले. आणि तेव्हा स्टोरी बघायचो तेव्हा मला खूप डर लागायचं. आणि एक 2 दिवस तर मला झोप पण नाही गेली. मला वाटतं आहे ना तो हॉरर पांडा आहे ना असा बदला घ्यायला आला आहे वाटतं तेव्हा आहे त्याला बदला घ्यायला मोका नसं भेटला असं ना, म्हणून आहे ना आता तो वाटतं तुझा आहे बदला घ्यायला येतो. पण तुम्ही तर ऑलरेडी त्याला फेस केलेलं आहे ना, आणि हां तुम्ही त्याला वाटतं फेकून दिलं होतं ना, म्हणून आहे ना तो वाटतं आहे परत आहे ना बदला घ्यायला आलेला होता. बरं झालं आता तुम्ही त्याला फेकून दिलं, माहीत नाही आता पुढं काय करेल तो. एक तर तो परत पण येऊ शकतो, नाही तर मग कधीच नाही येऊ शकत. काय माहिती आता पुढं काय होईल. पहिलेच आहे ना आपलं हॉस्टेल आहे ना खूप जादा हॉन्टेड झालं आहे, कारण आहे ना इथं काय पण डॉल्स वगैरे पांडा वगैरे येतो. आणि ते 2 कोण आहे ना इंसान आले होते माहीत नाही, हॉररसारखे होते ते. माहीत नाही आता काय झालं. तुला काय वाटतं काय काय असं गेलं पण मला काही माहीत नाही. डॉल होती तुम्हाला घरी आली आणि मग आम्ही ते कोण आली ती रात्री झोपायचो ना, आणि ती नाही बेड ना बेडच्या खाली ठेवायचो आणि ते वरती येऊन बसून जायचं. ओ माय गॉड, माहीत नाही आता काय होईल पुढं. चाललं का नाही ना आता आहे ना ती डॉल माझी बदली
आता ती डॉल मला बदला गेला याचे मी बोलेल का तुम्ही काय बोलताय? अरे आम्ही हे बोलत होतो की आहे ना आपलं हॉन्टेड झालं हॉस्टेल आणि आहे ना हॉरर डॉल्स वगैरेची आहे ना चाइल्डहूड स्टोरी सांगत होता. त्याचं मला पण नाही माहीत आपलं हॉस्टेल हॉन्टेड झालं. पण असं तर नाही की आहे ना तुझी जी हॉन्टेड डॉल आहे ती म्हणजे तिचं आहे ना असं कोणीतरी आहे ना ती म्हणजे पांडा बनून आहे ना तुला असं म्हणजे ॲक्च्युली तुला वाटतं टॉईस पण आवडत असतील वाटतं माहीत नाही. पण तो पांडा तू त्या दिवशी बोलत होता ना की घरी घेऊन जातो. पण नंतर वाटतं तू आहे त्याच्याकडे तोंड करून काहीतरी बोलत होतं मी ऐकलं नाही. काय बोलत होतं तू? मग तिने मला बोललेलं जर तुम्ही अजून गेला तर तिथे खूप बुरीची बाई मला माहिती आहे का मी ना जेव्हा येत होतं ना मी इकडे हॉस्टेलला तेव्हा ना एक अशी बिल्डिंग होती आणि तो पांडा बोलतो ना तो आता टेरीवर असं दाखवत होता मला वाटतं मग पच्छाने ठेवलं असतं म्हणून मी असं आली. ओ माय गॉड. आणि आहे ना आता वाटतं आपल्याला रात्रभर आहे ना म्हणजे संध्याकाळ वगैरे आहे ना कुठं बाहेर पण नाही जायला पाहिजे. नाही तर आहे ना आपण जर का बाहेर गेलो तर आपले मम्मी पप्पा आपल्याला ओरडतील. म्हणजे आता आपल्याकडे एवढं झालं आपण न्यूज पण बघितले की त्या हॉरर पार्टा इकडे तिकडे घुमतो आहे. ते 2 अननोन पर्सन्स पण आहे ना इथं आले होते. अभिनवनी तुला जसं सांगितलंच आहे. तर मग ते हॉरर आहे थोडंसं म्हणून मला वाटतं की आहे ना आपण जादा वेळ बाहेर नाही घुमायला पाहिजे. आणि मी ज्या डॉलला फेसली ती पण करत हां अरे तुम्हाला